मोसमी पावसाला पोषक स्थिती नाहीये आणि त्यामुळे ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा थोडा कमी म्हणजे 92% इतका पाऊस होईल। देशभरात सरासरीपेक्षा कमी पाऊस होईल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे। पावसाबद्दल एक धक्का देणारी बातमी आता समोर आली आहे। राज्यातील या 8 जिल्ह्यांमध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर या पुढील 2 महिन्यांमध्ये या ठिकाणी पाऊस मंदावणार असल्याची मोठी माहिती या ठिकाणी आता समोर येत आहे। या 8 जिल्ह्यांमध्ये अनेक भागामध्ये हवेचा दाब निर्माण झाल्यामुळे एक वेगळीच परिस्थिती 2 महिन्यांमध्ये इथून पुढे तुम्हाला पाहायला मिळणार असल्याची मोठी माहिती या ठिकाणी आता समोर येत आहे। जवळपास 90% वरती शेतकरी आता पावसावर अवलंबून असतात। तुम्हाला पण माहिती आहे शेतामध्ये आता सोयाबीन पेरला असेल, कापूस असेल, बाजरी असेल, तूर असेल, मटकी असेल, अशा प्रकारची अनेक पिके आता व्यवस्थित त्या ठिकाणी उगवून आली आहेत। परंतु पुढील 2 महिन्यांसाठी पाऊस काळ कसा राहील याबद्दलचं एक नवीन वेळापत्रक आता हवामान खात्याकडून या ठिकाणी आता जाहीर करण्यात आले। त्यामुळे तुम्ही शेतामध्ये कोणती पिके जर त्या ठिकाणी व्यवस्थित पेरली असेल, उगवून आली असतील आणि जर पावसाचा अंदाज इथून पुढे कसा राहील याचा जर तुम्ही विचार करत असाल, अंदाज जर लावत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी फायद्याचा असणार आहे। यामध्ये राज्यातील 8 जिल्ह्यांमध्ये पावसाला 2 महिन्यांसाठी ब्रेक लागणार, फक्त कोरडेच वारे वाहणार अशा बातम्या आता येऊ लागल्या आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये कुठेतरी भीतीचं वातावरण पसरायला आता सुरुवात झाली आहे। त्यामुळे तुम्ही जर शेतकरी असाल आणि तुमच्या शेतामध्ये कोणतीही पीक त्या ठिकाणी पेरला असेल, व्यवस्थित उगवून ते आला असेल तर नेमकं ऑगस्ट आणि सप्टेंबर या 2 महिन्यांच्या कालखंडामध्ये पुढे आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस काळ हा विश्रांती घेणार आहे याची सविस्तर अपडेट या ठिकाणी आता आलेली आहे। तसेच पुढील 2 महिन्यांमध्ये नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस समाधानकारक पडणार आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस त्या ठिकाणी एकदम बंद करण्याच्या स्वरूपात पडणार आहे याचं वेळापत्रक हवामान खात्याकडून आता या ठिकाणी जाहीर करण्यात आलंय। याची सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, त्या ठिकाणी बघा जुलै महिन्याचा पाऊस जो होता तर तो वेगवेगळ्या स्वरूपामध्ये पडला। काही ठिकाणी शेतकऱ्यांना पावसाची वाट बघायला लावणारा पाऊस होता, तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला, तर काही ठिकाणी एकदम कमी स्वरूपाचा देखील जुलै महिन्यामध्ये पाऊस पडलेला आहे। परंतु इथून पुढे ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचा पाऊस काळ कसा राहील याचा एक नवीन अंदाज हवामान खात्याकडून एक नवीन वेळापत्रक आज या ठिकाणी जाहीर करण्यात आले। जे ऐकून सर्व शेतकऱ्यांच्या पायाखालची आता जमीन सरकणार आहे, कारण जवळपास 90% शेतकरी पावसाच्या जीवावर अवलंबून असतात आणि पुढील 2 महिन्यांमध्ये व्यवस्थित जर पाऊस जर पडला नाही तर पिके जी सध्याला वाढलेली आहेत तर ती पिकांची वाढ खुंटते। कारण ऑगस्ट महिन्यामध्ये पाऊस त्या ठिकाणी पिकांना चांगला पाहिजे असतो, परंतु एक धक्कादायक अंदाज या ठिकाणी आता समोर या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळतंय। शेतकऱ्यांना त्यामुळे आता हा अंदाज पाहून कळायचं बंद झालंय। मग नेमकं कोणत्या 8 जिल्ह्यांमध्ये पाऊस काळ बंद होणार आहे? बघा 8 जिल्ह्यांमध्ये एक विशेष हवामानाची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे इथून पुढे या 8 जिल्ह्यांना पावसाचा मोठा धोका असल्याचं यामध्ये सांगितलंय। काल आलेल्या नवीन अंदाजानुसार असं समोर आलं आहे की जवळपास 70% पाऊस आता या ठिकाणी पडलेला आहे आणि इथून पुढे पाऊस शेतकऱ्यांना धोका देणार असल्याचं देखील या ठिकाणी लक्षात येतंय। काही जण सांगतात पाऊस खूप मोठा पडेल, जुलै महिन्यामध्ये पाऊस मोठा पडेल असं सुद्धा सांगण्यात आलं होतं, परंतु पाऊस काय केल्यानं मोठा पडलेला नाही। परंतु काल संध्याकाळी आलेल्या एका नवीन अंदाजानुसार हवेमध्ये झालेल्या बदलानुसार पाऊस आता थोडा ब्रेक घेणार असल्याचं या ठिकाणी लक्षात आलंय। त्यामुळे कोणकोणत्या 8 जिल्ह्यांमध्ये इथून पुढे पावसाचे आगमन होणार नाही किंवा पाऊस लेट आगमन करणार आहे, नेमकं हवामान खाते याबद्दल काय म्हणतंय, तुम्हाला नेमकं इथून पुढे कशी काळजी घ्यायची आहे? बघा कोणकोणत्या 8 जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी पाऊस 2 महिन्यांमध्ये धोका देणार आहे। या ठिकाणी जिल्ह्यांची नावे सांगतो। स्पष्टपणे सांगण्यात आलंय की या 8 जिल्ह्यांमधील अनेक तालुक्यामध्ये, गावामध्ये पाऊस आता विश्रांती घेणार असल्याचं सांगितलंय। त्यामुळे सावध राहायचं आहे, कारण तुम्हाला राज्यातील वातावरणात मोठा बदल आता इथून पुढे पाहायला या ठिकाणी मिळू शकतो। सर्व शेतकऱ्यांना वाटत होतं की यावर्षी अवकाळी पाऊस खूप मोठा पडलाय म्हणल्यावर इथून पुढचा पाऊस मोठा असेल, परंतु सर्व उलट होताना दिसतंय। आता बघा राज्यामध्ये नव्हे तर संपूर्ण देशामध्ये आता हे मोठं संकट आहे।
तुम्हाला आता या ठिकाणी पाहायला मिळू शकेल। सध्या स्थितीला जर आपण बघितलं तर सर्व जिल्ह्यामध्ये पाऊस काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा बघायला मिळतोय, काही ठिकाणी एकदम जोराचा देखील एकदमच पाऊस आपल्याला दिसतोय। तसेच या वातावरणामध्ये बऱ्याच ठिकाणी कोरडे वारे सुद्धा आता वाहू लागल्याचं दिसतंय। हवेमध्ये एक वेगळंच वातावरण तयार झाल्याचं आपल्याला दिसतंय। त्यामुळे इथून पुढे पाऊस मंदावणार। या 8 जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठा पावसाचा त्या ठिकाणी धोका असणार आहे असं सांगण्यात आलंय। त्यामुळे शेतकऱ्यांना काळजी घ्यावी लागेल। कोणत्या 8 जिल्ह्यामध्ये पाऊस त्या ठिकाणी आता कमी स्वरूपाचा आहे, तुमचा जिल्हा यामध्ये नंबर लागतोय की काय? एका नवीन अंदाजानुसार महाराष्ट्रामध्ये या 8 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आता हवामानामध्ये बदल झालाय। त्यामुळे इथून पुढे कोरडे वारे होणार, पिकांना पाहिजे तेवढा समाधानकारक पाऊस पडणार नाही। हवामान खात्याने नेमकं कोणती तारीख जाहीर केल्या, नेमकं कोणत्या तारखेला पाऊस बंद होतोय, प्रत्येक जिल्ह्यानुसार अगदी तुमच्या गावानुसार प्रत्येक जिल्ह्यामध्ये मान्सून पाऊस त्या ठिकाणी कशा पद्धतीने आता ऑगस्ट सप्टेंबर मध्ये दाखल होतोय नक्की तुम्ही बघायचं आहे। जर तुमच्या जिल्ह्यामध्ये जर पाऊस काळ कमी झाला तर तुमच्या पिकांना मोठा धोका असतो। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, जर आपण बघितलं, तुम्हाला माहितीच असेल, आता बघा तुम्ही पाहिलं पण असेल, जो मे महिन्याचा अवकाळी पाऊस झाला तर तो खूप मोठा पाऊस झाला। शेतकऱ्यांना वाटत होतं की या वर्षीचा पाऊस काळ असाच राहिला तर पेरणी सुद्धा करता येणार नाही, परंतु अचानक पावसाच्या त्या ठिकाणी बदलामध्ये मोठा खंड पडलेला असल्याचं पाहायला मिळतंय। आता शेतकऱ्यांना त्या ठिकाणी पुढील 2 महिन्यांसाठी या 8 जिल्ह्यामध्ये पाऊस धोका देणार असल्याचं सांगितलंय। त्यामुळे शेतकऱ्यांना असं कधीच वाटलं सुद्धा नव्हतं, तशाप्रमाणे आता सध्याला तरी वातावरणात मोठा बदल दिसल्याचं त्या ठिकाणी पाहायला मिळतंय। जर मागील महिन्याचा जर विचार केला तर त्या ठिकाणी आता भरपूर पाऊस त्या ठिकाणी अनेक जिल्ह्यामध्ये पडला होता, परंतु ऑगस्ट महिन्यामध्ये दो पाऊस पडेल असं प्रत्येकांना वाटायचं, परंतु आता मोठं संकट या पावसाचं सावट आता या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पाहायला तुम्हाला आता मिळू शकेल। मग त्या ठिकाणी पाऊस बंद होण्याच्या मार्गावरती कोणत्या जिल्ह्यात आलाय? महाराष्ट्रातीलच असे काही जिल्हे आहेत, त्या जिल्ह्यामध्ये तीव्र स्वरूपाच्या पावसाचा खंड इथून पुढे तुम्हाला आता या ठिकाणी पाहायला मिळू शकेल। कोणत्या जिल्ह्यात कसा पाऊस राहील हा अंदाज आपण या ठिकाणी लगेच पाहूया। अखेर मान्सून पावसाला ब्रेक लागला, शेतकऱ्यांनी सर्व पेरणी केल्या, आता व्यवस्थित उगवून पण आलंय, परंतु आता आभाळाकडे जर बघितलं तर शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक भीतीचं वातावरण पसरायला सुरुवात झाल्या। कारण पेरलेलं तर व्यवस्थित उगवलंय, परंतु याला जो पाऊस काळ लागणार आहे तर तो आता इथून पुढे या 8 जिल्ह्यामध्ये कमी स्वरूपाचा असणार आहे। त्या ठिकाणी पावसाचा मोठा खंड पडणार असल्याची मोठी माहिती आता समोर आली आहे। पाऊस का जर थांबला तर उत्पादन व्यवस्थित त्या ठिकाणी शेतीमधून त्या ठिकाणी निघणार नाही, असा खास रिपोर्ट आता या ठिकाणी आता देण्यात आलेला आहे। एक नवीन अंदाज हवामान खात्याकडून जाहीर करण्यात आलाय। या वेळापत्रकामध्ये 8 जिल्ह्यामध्ये पावसाचं प्रमाण एकदम कमी राहणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आले। त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये ही आता वातावरण ऐकून, ही बातम्या ऐकून आता भीतीचं वातावरण सध्याला पसरायला सुरुवात झाली। वातावरणाकडे सध्याला जर बघितलं तर पाऊस पुढे त्या ठिकाणी पडेल असं तरी सध्याला वाटत नाही। अभ्यासक अनेक ठिकाणी त्या ठिकाणी आता अंदाज देत असतात। राज्यातील काही ठिकाणी जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस पडेल असं सुद्धा सांगितलं होतं, परंतु समाधानकारक जुलै महिन्यामध्ये सुद्धा पाऊस पडलेला नाही। मग आता ऑगस्ट सप्टेंबर मध्ये पाऊस कसा असेल याचा जर अंदाज तुम्ही लावत असाल तर आता हे नवीन वेळापत्रक तुमच्यासाठी फायद्याचं ठरणार आहे। मग नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये कशा स्वरूपाचा पाऊस पुढील 2 महिन्यांमध्ये पडणार आहे याबद्दल हवामान खात्याने नेमकं काय माहिती दिल्या तुम्ही नक्की बघायचं आहे। तुम्ही जर शेतामध्ये कोणतीही पीक पेरलं असेल, जसे की मटकी पेरली असेल, व्यवस्थित ते उगवून पण आला असेल, तसेच तुम्ही सोयाबीन पेरला असेल, कापूस असेल, उडीद असेल, बाजरी असेल, त्या ठिकाणी मका असेल, हळद असेल, कोणतीही पीक पेरला असेल तर इथून पुढे पाऊस काळ कसा राहणार आहे याची सविस्तर अपडेट तुम्ही आता जाणून घ्यायचा आहे। आपल्या राज्यातील जे 8 जिल्हे आहेत त्यामध्ये पाऊस आता इथून पुढे धोका देणार असल्याचं सांगितलंय। अनेक जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस देखील पडणार आहे। तुमच्या जिल्ह्यामध्ये पाऊस काळ कसा राहील? मुसळधार पाऊस राहील, कमी स्वरूपाचा पाऊस राहील का एकदम बंद पडण्याच्या स्वरूपाचा पाऊस राहील याची संपूर्ण परिस्थिती आता तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे। बघा, आता तुम्हाला प्रत्येक जिल्ह्यांची यादी या ठिकाणी आता समोर आली आहे।
तुम्हाला या ठिकाणी पहिल्यांदा आता आम्ही सांगणार आहे, ज्या जिल्ह्यामध्ये पाऊस काळ ऑगस्ट सप्टेंबरमध्ये चांगला पडणार आहे त्या जिल्ह्यांची यादी पहिल्यांदा सांगणार आहे आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला 8 जिल्हे सांगणार आहे ज्यामध्ये मान्सून पाऊस धोका देणार असल्याचे सांगितले। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। तर बघा यामध्ये आता बघा या ठिकाणी आता तुम्हाला ऑगस्ट सप्टेंबरमध्ये समाधानकारक पाऊस पडणार आहे। त्यामधील पहिला जिल्हा आहे तो म्हणजे बघा सिंधुदुर्ग, समुद्र सपाटीपासून जवळच असलेला जिल्हा। या जिल्ह्यामध्ये पाऊस काळ ऑगस्ट सप्टेंबरमध्ये समाधानकारक पडणार असल्याचं सांगितलंय। त्यानंतर पुढचा जिल्हा आहे सिंधुदुर्ग, त्या ठिकाणी रायगड लगतचा जिल्हा सिंधुदुर्ग, यामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस त्या ठिकाणी काही ठिकाणी पडणार असल्याची माहिती समोर येत आहे। परंतु कोणत्या 8 जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी पावसाचा खंड पडणार आहे, पाऊस कमी पडणार आहे याची अंदाज जो आहे तर तो पुढे सांगणार आहे, लक्ष देऊन बघा। त्यानंतर पुढचा जिल्हा आहे रत्नागिरी, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस काळ त्या ठिकाणी आता पुढील 2 महिन्यांसाठी चांगल्या स्वरूपाचा असणार आहे। त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची परिस्थिती चांगली असण्याची हवामान खात्याने सांगितले। त्यानंतर पुढचा जिल्हा आहे सातारा, जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस काळ चांगल्या पद्धतीचा असल्याचं सांगितले। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता तुम्हाला सांगणार आहे की मान्सून पाऊस नेमका कोणत्या तारखेला या ठिकाणी पुढील 2 महिन्यामध्ये मोठा पाऊस त्या ठिकाणी दाखल होणार आहे ती सुद्धा तारीख या ठिकाणी समोर आल्या। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या जिल्ह्यामध्ये आता तुम्हाला मुसळधार पाऊस पडणार आहे ते सांगितलं। आता मध्यम स्वरूपाचा पाऊस कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ते बघा। आता सोलापूर, त्या ठिकाणी सांगली, त्या ठिकाणी पुढचा जिल्हा आहे कोल्हापूर, या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे। आणि त्यानंतर कमी स्वरूपाचा पाऊस कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे याची यादी आता बघा। यामध्ये लातूर, दरवर्षी लातूरला पाऊस काळ कमीच असतो, यावर्षी थोडा त्या ठिकाणी पुढील 2 महिन्यासाठी पाऊस काळ त्या ठिकाणी कमी पडणार असल्याचं सांगितलं आहे। त्यानंतर नांदेड आहे, त्यानंतर पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे बघा या ठिकाणी नंदुरबार जिल्हा, यामध्ये सुद्धा पाऊस काळ थोडा काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा व काही ठिकाणी कमी स्वरूपाचा असल्याचं या ठिकाणी सांगितलंय। त्यानंतर पुढचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर, या जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस काळ थोडा मंद स्वरूपाचा असणार असल्याचं सांगितलंय। त्यानंतर पुढचा जिल्हा आहे बुलढाणा, या बुलढाणा जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस, काही ठिकाणी कमी स्वरूपाचा पाऊस पडल्याचं तुम्हाला जाणवेल। त्यानंतर बघा पुढचा जिल्हा आहे जालना, या जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस काळ काही ठिकाणी कमी स्वरूपाचा व काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याची मोठी माहिती समोर येत आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर पावसाबद्दल जर मोठी कामे त्या ठिकाणी पावसाच्या अंदाजावरून करत असाल किंवा त्या ठिकाणी तुम्ही पावसाच्या अंदाजावरून शेतीची कामे करत असाल तर तुम्ही परत एकदा हवामान खाते तसेच आता हवामान विविध अनुभवी अभ्यासक जे आहेत तर त्यांच्याकडून अजून एकदा अंदाज घ्या, मगच तुम्ही मोठी कामे करा। कारण अंदाज हा अंदाज असतो, पाऊस काळाचा अंदाज कधी पण बदलत असतो। त्यामुळे तुम्हाला नवनवीन पावसाबद्दल अंदाज पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।